संग्रामपूर तालुक्यातील राशन शिधापत्रिका व ई शिधापत्रिका संदर्भात नागरिकांच्या अडचणी व समस्या तात्काळ सोडवा या मागणीसाठी शिवसेना किसान सेनेच्या वतीने 26 डिसेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। सदर दिल्या निवेदनात नमूद आहे की संग्रामपूर तालुक्यातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून संग्रामपूर पुरवठा विभागामधील साईट बंद असल्यामुळे नागरिकांना त्यांच्या शिधापत्रिकांशी संबंधित अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। गरजू नागरिकांच्या नावांचा समावेश काही गरजू लोकांची नावे राशन शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे। मात्र मागील महिन्यांपासून त्यांच्या ई शिधापत्रिका तयार होत नसल्यामुळे त्यांना संबंधित लाभ मिळत नाहीत। विभक्त कुटुंबाच्या शिधापत्रिकेची समस्या मागील 6 ते 7 महिन्यांपूर्वी विभक्त झालेल्या कुटुंबांना त्यांच्या स्वतंत्र शिधापत्रिकांवर धान्याचा लाभ मिळत नाही। त्यामुळे अशा लाभार्थ्यांना अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे। पुरवठा विभागातील विलंबनामुळे तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही। परिणामी नागरिकांना त्यांच्या हक्काच्या लाभांसाठी पुन्हा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहे। नागरिक वारंवार आपल्या समस्यांसाठी पुरवठा विभागाच्या कार्यालयात भेट देत आहेत, परंतु अधिकाऱ्यांकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही। त्यामुळे तहसीलदार यांनी आपण या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे आणि संबंधित पुरवठा विभागाला निर्देश द्यावेत, जेणेकरून गरजू नागरिकांची ई शिधापत्रिका त्वरित तयार करण्यात यावी। विभक्त झालेल्या कुटुंबांना त्यांच्या स्वतंत्र शिधापत्रिकांवर त्वरित लाभ मिळावा। नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागू नये। पुरवठा विभागातील विलंबनाची कारणे तपासून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनावर शिवसेना किसान नेता तालुका प्रमुख अमोल ठाकरे, एमडी अजहर मोहम्मद, स्वप्नील देशमुख, रामदास मोहे, सुमित्राबाई गाडगे, सुनील मुकुंद, सचिन पाटील आदींच्या स्वाक्षऱ्यांवर या निवेदनावर आहेत। या निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा, उपविभागीय अधिकारी जळगाव यांना पाठवण्यात आले आहे। गेल्या अनेक दिवसापासून संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांनी पुरवठा विभागामध्ये संग्रामपूर तहसीलच्या पुरवठा विभागामध्ये त्यांचे ज्या नागरिकांचे नवीन नावं नाही आहेत राशन कार्डमध्ये, जसेच की ज्या मुलींचे लग्न झाले त्यांचे नावं कमी करणं असतील, किंवा ज्या नागरिकांनी 5 ते 6 महिन्यापासून शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी पुरवठा विभागामध्ये अर्ज दिलेले आहेत, अशा नागरिकांना गत 6 ते 7 महिन्यापासून तहसीलची पायपीट करावी लागत आहे। त्यांना त्यांचे नावं दिल्यानंतरसुद्धा आणि राशन कार्डमध्ये नावं आल्यानंतरसुद्धा त्यांना धान्याचा लाभ मिळत नाही आहे। तसेच जे नागरिकांनी पुरवठा विभागामध्ये नाव कमी करण्यासाठी अर्ज दिलेले आहेत यांचे बरेचसे अर्ज गहाळ झालेले आहेत। तसेच आपले जे पुरवठा विभाग जो आहे हा पुरवठा विभागामुळे सगळा अंधाधुंद कारभार चालू आहे। त्यामुळे आम्ही आज शिवसेना किसान सेनेच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब प्रशांतजी पाटील साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे की हा जो कारभार आहे हा तुम्ही लवकरात लवकर सुस्थितीत आणावा आणि जे नागरिकांच्या संग्रामपूर तालुक्यातील शिधापत्रिकेसंदर्भात समस्या आहेत हा तात्काळ तुम्ही सोडावा, अशा आम्ही या आशयाचं निवेदन तहसीलदार साहेबांना शिवसेना किसान सेनेच्या वतीने देत आहोत। महान्यूज 7 करता सचिन पाटील, शेगाव, बुलढाणा।